झालेलो लावणीसाठी बऱ्यापैकी. आणि आता संध्याकाळी पाऊस जोरात चालू झालेलो आणि यो आमच्या पाटल्यात तो हा आता पाणी पण बऱ्यापैकी गेला आता. 3-4 दिवस झाले पाणी इला. आणि या बघा जाऊ आता या पापडीवरतून जाऊच नको, ही पूर्ण कोसळून गेलेली आहे. म्हणजे आता गणपती तर तिकडे पलीकडे पण घरा असत, काही येणाऱ्या जाणाऱ्या मी आता या जावं लागतं. ही वाट आहे, पाण्यातूनच जावं लागतं. आपली आता पूर्ण पसान गेली, त्याच्यावर खर्चून जरा रिस्की आपली. आता सध्या जास्त लोक जात नाही, पण गणपती बरेच मुंबईकर येतात तेव्हा या रस्त्यात बरेच फेरे असतात लोकांचे. आता अजून एक वरून रस्ता गेलेलो पाऊस अगदी जोरात चालू झालेला. पाऊस लागत जवळ तर मासे चढतले. तर मंडळी आता संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत असं. पावसामुळे थोडं मोबाईल पण ॲडजस्ट करू गावत नाही, पाऊस चालू झालेला बऱ्यापैकी. सकाळपासून जेवढं पाऊस नव्हतं, म्हणजे संध्याकाळ झाली तसं पावसाने चालू केला ना आता जरा होतच नाही, चालूच राहणार. पाऊस पडता त्या मनान पाणी तसं येऊ नाही म्हणा. म्हणजे पाऊस पडता तर आपल्या कोकणात रानभाज्या भेटतात, त्यामुळे आपण काय विकत आणत नाही. बरेच रानभाज्या आपल्या आजूबाजू असतात. तर आज आपण रानभाजी शोधूसाठी चाललो. जास्त आम्ही जंगलात जात नाही, पण ठीक आहे थोडा जातो आम्ही. बघू आपल्या कोणकोणते रानभाजी भेटतात ते. आणि रस्ता रिला म्हणजे पाऊस पडता मासे खाऊ काय गावात नाही, मासे काय चढाक नाही. म्हटलं शनिवार रविवार असं कमी इलं की माशाचं गाव चला, पण ना मासे काय गाव नाही. पाणी पण तेवढा नाव होता, आज थोडा वाढला पाणी. कुर्ले पण नाही, होर जाऊक नाही त्याच्यामुळे कुर्ले काय खाता लावले तर सगळे अडचण असून जाऊ. ते सगळे रोपतात नाही, कचेरे वगैरे असतो सगळा, त्याच्यामुळे कुर्ले पण नाही. आता ही मागची वाट आणि आपल्या वरती जाऊचा आपण आता भाज्यांसाठी येतो, त्यामुळे भाजी शोधून जाऊचं वरती. आई आणि गेली आहेत, मी पण जाते वरती आता. तर म्हणजे रानातली आमका पहिली भाजी जी भेटली आहे ना ती एक पानाची आहे. आता मी एक पानची भाजी दाखवते. हे बघा, एक पानाची भाजी अशी असतात ही बघा. तर आता ही आपण काढतलो एक पानाची. ही बघा एक एक पान येतात पूर्ण जमिनीतून, त्याला एक पानाची भाजी बोलतात. तर आता ती आपण काढूया. म्हणजे आता आपण एक पानाची भाजी सगळ्यात पहिल्यांदा काढल्या. आता अजून आपल्या कोणकोणती भाजी भेटतात ते बघूया. तर आधी आंबो पण खाया घ्या आहे. आंबो त्याच्यावर आंबे आहेत ना, खायला अजून खायत आंबे. तो बघ एक हा है, तो बघ है, तो बघ. अरे अरे हां आहे बघा, अजून आंबे राहिले त्याच्यावर. आता आमच्या एक पडलेलं आंबो भेटलं, त्याच्यावर अजून आंबे असतात. म्हणजे जंगलात फिरणं एवढा सोप्या नाही. हे बघा खैसून जावं लागतं. पूर्ण मसून यावचं लागता. सगळा जंगल जाम हा सध्या. पकड मोबाईल पकड. झाले एवढे संपले. हे बघा एका घोट्याची येल बोलतात आणि त्याची भाजी केली, त्याच्या कोंबांची भाजी केली. आता हे पण आपल्या एक भाजी भेटलेली. अजून नाही
म्हणजे एका भांगेची भाजी बोलतात. आमका थोडी थोडीच भेटतात. सगळे मिक्स भाजी बनवू शकतात थोडी. भांगेची भाजी बोलतात. ही दुधुरल्याची पानं. आपल्याला आतापर्यंत 3 भाजी भेटलेल्या आहेत. एका पेवग्याची भाजी अशी बोलते. एवढं ते पण आपण वरचे कोवळे तोडून घेतलेले. तोपर्यंत आई भाजी काढून घेतात. फटाफट आता एक पानाची भाजी भेटली आहे. आता आम्ही एक पानाची भाजी काढतो. पिशवी काही आहे आता रवाच नाही. किती भात आहे तुका दिसत नाही काय माहिती. समोरच एक पाना तुझ्या काढून नाही. किती भात आहे पायाकडे एक होती. आमका भाजी गावली पण एवढी कुड्याचे शेंगे जे बऱ्याच लोकांका माहिती आहेत आणि तीच भाजी आमका अजून भेटत नाही. कुड्याची शेंगेची हे असं झाडं असत ते आमका शेंगे लागलेले भेटतच नाही अजिबात. त्यालाच उतराय वाटेन. म्हणजे आता मी घराकडे येईल. अरे बघ टायकुळो म्हणतात. टायकुळो असं एक म्हटलं आता. आणि संध्याकाळची वेळ ना पानं बंद करून घ्यायचं. संध्याकाळ झाली की पानं अशी बंद होत नाही तर तो फुललेला असता. हे बघा असे 3-4 डाम ऐसर असत. हिची पण भाजी केली जाते. तर मंडे आता संध्याकाळ पण झालेली आहे. जवळजवळ 6:30 होऊन गेले असतील. आमच्या तकडेच गेले 1.5 तास गेलो सर. तर मंडे आता पाऊस एवढं नाही आपल्याकडे यावर्षी आणि पावसाची सुरुवात पण लेट झाली. बघू आता पुढे पाऊस काय करतो आता. तर आज आपण रानभाजींच्या शोधात गेलेलो. आपल्याक भाजी भेटली. काय पाल्याची असं दे नंतर दाखवू. तर म्हणजे आई सांगत होती की पालेभाजी घातल्या ना ती पण दाखव. आता काळोख पण झालं. अजून ती खूप छोटी आहे भाजी. तर मंडई रानभाजी बऱ्याच जणांनी माहिती असत. जे जुने लोक असतात त्यांना. पण आताच्या लोकांनी माहिती नसतात की आपल्याकडे कोणकोणते रानभाजी आहेत किंवा यांना काय म्हणतात का. त्याच्यामुळे म्हटलं आपण रानभाजीचा एक व्हिडिओ टाकूया. आणि बऱ्याच ठिकाणी ह्या भाज्यांनी काहीतरी नवीन नाव असतं. कारण गावात प्रत्येक ठिकाणी थोडंफार नावं चेंज होतात. त्याच्यामुळे काहीतरी वेगळा पण म्हणत असतात. आमच्याकडे जर भाज्यांनी म्हणतात तर आम्ही तुमका नावं सांगलं आहे. तर म्हणजे आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्की सांगा. आणि कोकणातले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये का कोकणातल्या नवीन प्रवासात. चला बाय बाय.